नमस्कार. एज्युकेअर क्लासेसमध्ये हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्वांचं स्वागत आहे. तसंच माझ्या लाडके विद्यार्थी, आज त्यांच्या आग्रह खातर आपण त्यांच्याशी थोडंसं गप्पा हाणणार आहोत, गप्पा करणार आहोत. शिक्षणाबद्दल गप्पा करणार आहोत, सिलेबसबद्दल गप्पा करणार आहोत, त्यांना कसं वाटतंय त्याच्याबद्दल गप्पा करणार, खूप साऱ्या मनसोक्त गप्पा करणार आहोत. तर छोट्या अशा लाडक्या विद्यार्थ्यांचं पहिले तर मी तुमच्या सर्वांचं बसलेल्या सर्वांचं स्वागत करतो एज्युकेअर क्लासेसमध्ये. ओके, तर आपण पहिले काय करूया, एक एक विद्यार्थ्याची पहिले ओळख करून घेऊया. ओके, काय नाव आहे बाळा तुझं? माझं नाव ओवी विजय सोनजे. ओवी विजय सोनजे. बर, ठीक आहे. आपल्या क्लासेसला किती दिवस झाले तुला जॉईन करून? 2 वर्ष. 2 वर्ष झाले. बर, ठीक आहे. काय नाव आहे बाळा तुझं? माझं नाव मयांक साहेबराव भाविस्कर. अच्छा, तू कधीपासून आहे बेटा इथं? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून आहे. बर, तुझं काय नाव आहे? माझं प्रियल सचिन भाविस्कर. काय नाव आहे बाळा तुझं? प्रियल सचिन भाविस्कर. काय नाव आहे तुझं? प्रियल सचिन भाविस्कर. रियल सचिन भाविस्कर. बर, ठीक आहे बेटा. कधीपासून क्लास जॉईन केला? ह्या वर्षीपासून. याच वर्षी जॉईन केला. बर, तुझं काय नाव आहे बाळा तुझं? काव्या राकेश भाविस्कर. काव्या राकेश भाविस्कर. बर, तू कधीपासून जॉईन केला? या वर्षी. याच वर्षी केला. ठीक आहे. तुझं काय नाव आहे बाळा? माझं नाव काव्या पंकज खेरनार. अच्छा, अजून कधीपासून क्लास जॉईन केला तू? ह्या वर्षी. बर, तू? माझं नाव आप हिंदी में बात की तो भी चलेगा. क्या नाम है आपका? माझं नाव वैदेही बजरंग अग्रवाल आहे. अच्छा, कितने साल से ट्यूशन ज्वाइन की है? 2 साल पहले. 2 साल पहले. आप विधि धनराज चौहान. कब ट्यूशन ज्वाइन की है? इस साल. अच्छा, हाय, काय नाव आहे तुझं? अनुजा प्रफुल्ल शेवाळे. काय? अनुजा प्रफुल्ल शेवाळे. अनुजा प्रफुल्ल शेवाळे. कधी जॉईन केलं बेटा ट्यूशन? मी खूप लहान होती. खूप लहान होती तेव्हाच. अरे वा, छान. तर ठीक आहे. तर अशी सगळ्यांची ओळख आहे आणि ह्या ओळखीपासून आता आपण चर्चेकडे सुरुवात करूया. तर पहिले कोणाशी गप्पा मारायच्या? तुझ्याशी मारायच्या गप्पा? बस, फक्त गप्पा मारायच्या. ते चालू आहे त्याच्यात दिसत. तर ठीक आहे. काय नाव म्हटलं खेरणार तुझं मग? काव्या पंकज खेरनार. काव्या पंकज खेरनार. बर बेटा, तू मला एक गोष्ट सांग. तू ह्या क्लासमध्ये आले, बरोबर आहे का? हो. सुरुवातीला काय वाटत होतं का? सुरुवातीला मस्त वाटत होतं. मस्त वाटत होतं का? जीव घाबरत होता? नाही, नाही का? बर, आता नाही मस्त वाटत का मग? आता पण वाटतं. बर, कसं वाटतं? कसे शिकवतात? छान शिकवतात. छान शिकवतात? नक्की? हो. अच्छा अच्छा, सगळे विषय व्यवस्थित होतात? हो. समजतात का ग? हो. नक्की? हो. अच्छा, तुला काय आवडलं या क्लासमध्ये सगळ्यात जास्त? मला सर टीचर येऊन इथं शिकवतात चांगलं ते आवडलं. अच्छा, बर. आणि आता आपण पहिल्या क्लासचं नाव नाही घ्यायचं, तुझ्या क्लासला होती तेव्हा, त्याच्या क्लासेसचं नाव नाही घ्यायचं. परंतु मला सांग, त्या क्लासेसमध्ये आणि ह्या क्लासेसमध्ये काय फरक आहे? तो क्लास एवढा नीट मला आवडायचा नाही. हा क्लास मला आवडतो. अच्छा, इथं काय रोज वेगवेगळे लेक्चर्स होतात, पेपर्स होतात, अजून वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी दाखवल्या जातात, आहे का नाही? बर, मग तुला आवडायला लागलं सगळं? हो. नक्की? सगळे लेक्चर्स कळतात? हो. नक्की? बर, आणि तुला कोणी सांगितलं होतं क्लास? माझ्या पप्पांनी सांगितलं? अच्छा अच्छा, मग तुझे इथं सगळे फ्रेंड्स झाले का मग? हो. हो. नक्की? हो. कितवीला जाते तू? मी थर्डला. काय वाटतं थर्डच्या मुलांनी, म्हणजे अजून तर भरपूर मुलं आहेत, आपण तेवढेच आहेत आता चर्चा करायला, बरोबर आहे की नाही? आता चर्चा करायला मग तुला माहिती का आपल्या क्लासची ट्रिप सुद्धा? तर हो, माहिती का? अच्छा, कोणी सांगितलं होतं? ओवीने सांगितलं होतं? अच्छा अच्छा, ठीक आहे. बरं, दे तिच्याकडे.
क्या नाम है आपका? वैदेही बजरंग अग्रवाल। वैदेही। अच्छा, आप कितने साल हो गए यहाँ पे ट्यूशन में? 2 साल। 2 साल हो। आपको अच्छा लगता है यहाँ पे? यस। अच्छा लगता है? पसंद है आपको ये ट्यूशन? यस। बिल्कुल पसंद है। यस। अच्छा, आपको सबसे ज्यादा कौन किसका लेक्चर पसंद है? सारे। सारे पसंद आते हैं। अच्छा ठीक है, वेरी गुड। सब टीचर का समझ में आता है? यस। होमवर्क रहता है क्या आपका? यस। अच्छा, पेरेंट्स मीटिंग को पेरेंट्स आते हैं क्या आपके? सिर्फ 2 ही मीटिंग को नहीं आए थे, लेकिन बाकी सब 2 साल में सब पेरेंट्स मीटिंग। तो आपको अच्छा लगता है? पहले से आप ऐसे लग रहे हैं क्या? नहीं, अभी होशियार हो गए हम लोग। हैं? स्कूल में आंसर देते हो क्या? यस। तू देते का ग उत्तर पटापट? नक्की? व्हेरी गुड। स्कूल मध्ये तू पण आन्सर देते का पटापटा? गुड। कितने परसेंट मिले थे आपको? 95%। 95% मिले। वेरी गुड, कांग्रेट्स। थैंक यू। अच्छा, तो अभी आपके घर में भी कुछ चेंजेस किए ऐसे मुझे लग रहा है, यानी कि आप यहाँ पे ट्यूशन में आते थे, आपका रिजल्ट अच्छा मिला, तो और कुछ तो हो गया ऐसा, यानी कि और किसी ने तो ज्वाइन किया ट्यूशन यहाँ पे अपनी? हाँ, किसने? मेरे भाई ने। आपके भाई ने? जोर से बोलो, उधर आए, सुनाई नहीं देता। मेरे भाई ने। आपके भाई ने? हाँ। अच्छा, क्यों ज्वाइन की? क्योंकि अभी वो जिस क्लासेस में था, उस क्लासेस में हमने कितने बार कहा कि वो कुछ करता नहीं, गंदे बच्चों के साथ रहता है, लेकिन उन्होंने माना नहीं। तो हमने, बड़े पापा ने सोचा कि इसमें बेसिक लगाते हैं, बेसिक में अगर इसमें अच्छे लाए तो इसको इसी क्लास में डाल दें। तो अभी उसने बेसिक में अच्छे लाए मार्क्स, तो बड़े पापा ने कहा कि इसी क्लास में डाल। इसी क्लास में? तो आपके भाई इसी क्लास में आ रहे हैं, बराबर? नए Yes. स्टैंडर्ड में अभी कर रहा ना घर पे? यस। अभी होशियार, थोड़ा होशियार हो गया? यस। नहीं, बराबर है। तो इसी क्लास में रहने का आपने डिसाइड किया आपके मम्मी पापा, बराबर? यस। अच्छा ठीक है। बोल। हाय, काय नाव आहे तुझं? विदित धनराज चव्हाण। विदित धनराज चव्हाण? बरं, ठीक आहे. काय आवडतो तुला ही क्लास? यस। नक्की आवडतो? नक्की? वाव, अभ्यास करतो का पण तू? बर, हे बाकीचे लोक तुला होमवर्क करायला लावतात ना? नो। नाही, होमवर्क नाही करायला लावत? यस। करतो का पण तू? नक्की? अच्छा ठीक आहे. मग मला एक गोष्ट सांग, आता तुला हुशार व्हायचंय ना? यस। अच्छा ठीक आहे, मग अभ्यास करायचा रेग्युलर. बर ठीक आहे. काय नाव आहे तुझं? काव्या राकेश बाविस्कर। काव्या राकेश बाविस्कर। बाविस्कर. अच्छा, मग तुम्ही याच वर्षी आले या ट्युशनला? बर, काय झालं नेमकं, म्हणजे तुम्ही कशा आल्या ते सांग मला. आमची ती पहिली ट्युशन होती ना, तिथं चांगलं नाही शिकवायचे. ते जाऊ दे, पहिले ते तुझे भाऊन ते आले, काय झालं ते नेमकं ते मला सांग. मग ते आईने, नाही मला सांग. हा, कोण आलं पहिले? आमचे भाऊ बहिणी आले. भाऊ आणि बहीण 6th स्टँडर्डला आहे ते? हा, मग काय झालं? मग ते घरी आले, मग ते म्हणे की तुम्ही जात ट्युशन चांगली. ही ट्युशन चांगली आहे ना? मग तुमच्या दोघांचं ऍडमिशन इथंच केलं, म्हणजे तुम्ही एकूण तुमच्या घरात किती लोक झाले? 4 लोक झाले, बरोबर आहे? म्हणजे पहिले तुमचे मोठे भाऊ बहिणी इथं आले आहे का नाही? मग त्यांना आवडली, मग ते तुम्हाला त्यांनी सांगितलं नाही वो ट्यूशन में नहीं जाने का, यही ट्यूशन में जाने का. तो काय वाटतं त्या ट्युशन मध्ये आणि या ट्युशन मध्ये काय फरक? तिथे एवढं खास नाही शिकवायचे, त्याच्यामुळे आम्हाला मोठी आईने सांगितलं की इथंच जाच. अच्छा, मग आता तुम्हाला शाळेत उत्तर देता येतात स्कूलमध्ये? नक्की पटापटा देतं? इथं सगळे, आता जर समजा असं होतं का ग, एखादा टॉपिक नाही कळाला तर सर्व शिक्षक नवीन सांगतात का तुम्हाला? पेपर घेतले जातात का? कधी पेपर असतो? शनिवारी सॅटर्डे. आणि लगेच मग मंडेला काय असतं? ओपन हाऊस. पहिले व्हायचं का ग तुमचं तिथे ओपन हाऊस व्हायचं? मग नाही, पेपर बी नाही घ्यायचे तिथे. नाही, फक्त जाता जा, येता या, खाता खान, बसा. इथं काय असतं? ओपन हाऊस होतं ना. घरी लगेच कळतं आपण आठवड्यात काय बोंब पाडली, है का नाही? काय प्रियल, काय बोंब पाडली काय नाही, लगेच आपल्याला इथं कळत, है का नाही? मग नक्की तुम्हाला आवडायला लागली मग ट्युशन? पनिशमेंट कोण करतं तुम्हाला? पल्लवी टीचर. डेंजर आहे. सगळ्यात डेंजर कोण आहे आपल्या ट्युशन मध्ये? पल्लवी टीचर डेंजर आहे ना? मी
थोडेसे काही काही नाही तर मस्करी घेतात मग आनंद होतो ना तुम्हाला? हो. कसं असतं बाळांनो, नुसतं सारखं नुसतंच अभ्यास करत राहिलो, नुसतंच आपण ते करत राहिलो तर आपल्याला सगळ्याच काही गोष्टी सक्सेस हो असं काहीही नाही. बरोबर आहे का नाही? तर त्याच्यामुळे थोडस काय झालं पाहिजे, हुशार नाही, थोडस काय केलं पाहिजे आपण, मस्करी पण केलं पाहिजे की नाही, अभ्यास पण थोडस लक्षात राहत असतो. आलं लक्षात? मग तुम्हाला आवडायला लागली ट्युशन? नक्की? काय सांगशील तू तुझ्या मैत्रिणींसाठी? काय एज्युकेअर क्लासेस चांगली आहे, तुम्ही बी इथंच जायचं. बर, हे तुम्हाला असं काही बोलायचंय बुवा, तुम्हाला असं बोलायचंय असं मी सांगितलं होतं का पहिले? नाही ना, हे तुमच्या मनाने बोलतायत नक्की का? मी सांगितलं होतं नाही नाही एज्युकेअर क्लासेस चांगलं चांगलं आहे असं म्हणा? नाही. नक्की तुम्ही तुमचं? आम्ही. बरं, हा व्हिडिओ बनवायला कोणी लावला होता खरं सांगा? आम्ही. तुम्ही सांगितलं का मी सांगितलं? आम्ही. तुम्ही सांगितलं. बरोबर आहे का? मी सांगितलं होतं? नाही. नक्की ना? का खोटं बोलतोय मी? नाही. आज गुरुपौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी खोटं बोलेल? नाही. हा कोणी बनवायला लावला? आम्ही. उलट मी लेट केलंय का नाही, आज मी उद्या नाही परवा आहे का नाही, शेवट आज आपण बनवलं. सगळ्यात पहिले सांगितलं. मग बनवलं ना आपण, लवकरच आपण आपल्या चॅनलवर अपलोड करून देऊ आहे का नाही? बर, तुला पण बोलायचं? दे तिच्याकडे, प्रत्येकाला बोलायला चान्स मिळाला पाहिजे. ओके. हाय बावीसकर, मग कधी तुम्ही 23कर होणार आहे? तू तर नुसती माठी हे बघ, फर्स्टला होते तेव्हा पण काय होते? 22कर. आता सेकंडला गेले तेव्हा पण 22कर. तुम्ही 23कर कधी होणार आहे? असा प्रश्न मी तुला विचारला होता ना पहिल्या दिवशीला? अच्छा ठीक आहे. तर असं काय नाही, आपले प्रियल आहे, गुणी विद्यार्थी, सगळेच गुणी विद्यार्थी आहे, थोडीशी मस्ती चालू रहती आहे ना? ठीक आहे. तर मला एक गोष्ट सांग प्रियल, तुला आता एक एक टॉपिक नवीन नवीन घ्यायला लागले. आता तुला बघते ना स्पेलिंग, थोड्याशा नंबरच्या स्पेलिंग, ठीक आहे, तू जरी तुला त्या जमत नव्हत्या तर तुला एकदम सोपी ट्रिक सांगितली, यायला लागला आता तुला एकदम पटापट. किती मार्क्स मिळाले आताच्या ओपन हाऊसला? आताच्या आउट ऑफ मिळाले. व्हेरी गुड, कॉंग्रॅच्युलेशन. पहिल्या ओपन हाऊसला किती मिळाले होते? कमी होते ना? ट्रिक दिली, यायला लागलं ना? नक्की ना? जसं जसं टेस्ट घेतली तसे तसे मार्क वाढतात ना? जसे जसे टेस्ट घेतली तसे तसे मार्क वाढत असतात. तुला सांगितलं होतं का असं असं मी तुला बोलायचं बा की टेस्ट तू घेतल्यावर वाढतात, नाही ना? ओके. तुझी मम्मी येते का ओपन हाऊसला? येतात ना? कोणी ना कोणी येतं ना तुमच्या घरचं? ओके ठीक आहे. मग नक्की यायला लागलं? ओके. रीडिंग पण व्यवस्थित व्हायला लागली ना आता? अभ्यास असतो का ग रोज? क्लासचा अभ्यास असतो? मी तेच सांगतो सर्व पालकांना जे बघतायत त्यांना सुद्धा तेच सांगेल की ही लहान लेकरं यांना अजून बिचाऱ्यांना फायदा तोटा एवढं काय व्यवस्थित कळतच असं काही नाही. पण सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की लेकरांचं असं आहे की त्यांना आनंदाबरोबर अभ्यास पण दिला गेला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की विषय असा आहे की हे लेकरं आता डेव्हलप होतील, उद्या होईल असं नाही. ते लवकरात लवकर डेव्हलप करण्याचा तुम्ही सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. मग काय सांगशील तुझ्या बाकीच्या मित्रांना मैत्रिणींना? एज्युकेअर क्लासेस मध्ये तिकडे व्हिडिओ शूटिंग पण होतो आणि अभ्यास पण होतो चांगला. असं अजून चांगला पण येतो क्लास. अच्छा ठीक आहे. अजून काय सांगशील? आणि बोर पण होत नाही, मजा मस्ती पण होते. बोर नाही होत? नाही. अच्छा. पहिल्या क्लासमध्ये पेपर व्हायचे का? नाही, फक्त तेच घ्यायचे पण मीटिंग नाही ठेवायचे असे, आणि असे बुकवरच घ्यायचे, प्रिंटिंग पण नाही द्यायचे. नाही, इथं क्वेश्चन पेपर मिळते ना, एकदम वेगळंच काहीतरी. ठीक आहे, स्कूल सारखं. स्कूल पेक्षा स्कूल मध्ये तरी 4 वेळेस होतात, इथं नेहमी वीकली होतात. ठीक आहे.
याच्याने काय होतं की आपण कुठपर्यंत शिकलो, काय कळतं ते आम्हाला कळत असतं, आणि त्याच्याने जर कळलं तर आम्ही पुन्हा काय करतो, तोच टॉपिक चालू करतो. आता बघ तू तर नंबरचा, आता ग्रेटर नंबर, स्मॉलर नंबर तुम्हाला कळला नव्हता मागच्या वेळेसला की त्याच्यावर टेस्ट झाली, ठीक आहे, म्हणजे रिपीट टेस्ट होत असते. तसंच EVS तसंच हे म्हणजे काय होतं, रिपीट टेस्ट होते, पुन्हा काय होतं ते पुन्हा शिकवलं जातं. मग तुमचा तो टॉपिक काय केला जातो, क्लिअर केला जातो, आणि मग क्लिअर करून आपण काय होत असतं, पुढे जात असतो. ओके, आता जायचं आपण मयंक दादाकडे. नाही बोलायचं, नाही त्याला नाही, ओवीकडे दे. हाय ओवी, कशी आहेस? चांगली. प्रत्येकाने कोणाला काय विचारायचं विचारायचं. हा विचार. अजून मी 2 वर्ष आधीच. हो का? तुला हा क्लास कसा वाटला? मला चांगला वाटला. तुझं नाव काय? ओवी विजय. तुला तुझ्या मैत्रिणी कोण आहे तुझे? सर्व. बर, असू द्या. हे डिस्कशन घेण्याचं मागे एकच तात्पर्य की मित्रांमध्ये मिसळले पाहिजे व त्यांना ग्रुप डिस्कशन आलं पाहिजे. ह्याला ग्रुप डिस्कशन पण म्हणूया आपण, की मित्रांबद्दल अति कुतूहलतेने जे प्रश्न विचारायचे ते विचारतायत. बरं ओवी, काय मग तू तुझ्या शाळेत हुशार आहे का? हो. का माठी आहे? नाही ना. 2 वर्षापासून इथे आहे ना. अक्षरशः ही कन्या पेन्सिल कशी धरायची तिथून तर आजपर्यंत आहे, ती हुशार कन्या आहे. यांच्या स्कूलमध्ये, तुमच्या स्कूलमध्ये आहे ना? अच्छा आहे. तर तुला सगळे विषय कळतात का मग? हो. नक्की कळतात ना? हा, समजतं मग सगळं? बरं, मग तर असू द्या. तर लक्षात ठेवा, तुम्ही पण सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपल्याला जर मोठं व्हायचं असेल तर मोठं होण्यासाठी एकच शिडी आहे, ती म्हणजे अभ्यास नावाची. कोणत्या नावाची? अभ्यास नावाच्या शिडी चढूनच आपण मोठं होऊ शकतो, अन्यथा मोठं होऊ शकत नाही. तुला मला बोलायचं नाही? बरं, ठीक आहे. अभ्यास नावाची हे घेऊनच आपण काय होऊ शकतो, अभ्यास नावाची गोष्ट घेऊनच आपण मोठं होऊ शकतो, अन्यथा मोठं होऊ शकत नाही. मग तुम्हाला आवडते मग ट्युशन? मग काय म्हणणार तुम्ही? खूप छान आहे. ओके. मला हा क्लास खूप आवडलाय. मला ह्या क्लासमध्ये प्रोग्रेस आला आहे. तर तुम्ही पण लावा अन प्रोग्रेस घ्या क्लास. असे लहान लेकरं की ज्यांना एक शब्द सांगितलं नाही तुम्हाला, मी सांगितलंय नाही, असे खूप छान असे ग्रुप डिस्कशन आहे. बरं ठीक आहे, तुम्हाला अजून एक मी आता आनंदाची गोष्ट सांगतो की आपली ट्रिप जाईल 100%. तुम्हाला लवकरच सांगितलं, संडेला मी सांगितलं नाही, लवकरच जाईल, तुम्हाला पण घेऊन जाईल. ओके, पुढच्या महिन्यात गणपती बाप्पा आहे, गणपती बाप्पाचा पण उत्सव करणार आहोत आपण. आलं लक्षात? बरं, मग काय म्हणणार मग? ओके, ठीक आहे, मग करायचं बंद. ओके, येतो मोबाईल घेऊन.